आज 1 जून 2021 स्वर्गीय भास्करराव शिंगणे कला प्राध्यापक नारायणराव गावंडे विज्ञान आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय साखरखेडा समाजशास्त्र विभागाच्या वतीने जे 1 दिवसीय वेबिनार आयोजित केलेले आहे कोविड-19 चेंज इन सोसायटी। या वेबिनारसाठी अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर निलेशजी गावंडे साहेब हे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत। त्यासोबतच आमचे माझे मार्गदर्शक आणि ज्यांच्यामुळे समाजशास्त्रामध्ये अनेक विद्यार्थी घडले, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने अनेक जणांना समाजशास्त्राचे खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त झाले असे समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक आजच्या वेबिनारचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर दिनकरराव उंबरकर सर हे सुद्धा वेबिनारला उपस्थित आहेत। मी त्यांचे शब्दशुभनाने स्वागत करतो। त्यासोबतच ज्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे, ज्यांचं आपल्याला आज असं अमूल्य असं मार्गदर्शन लाभणार आहे, आदरणीय धनंजय सोनटक्के सर, प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा, राष्ट्रसंत नागपूर युनिव्हर्सिटीशी अटॅच सरांचं सुद्धा वेबिनारला जॉईन झाले आहेत। सरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यासोबतच या वेबिनारला उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी बंधू, माझे विषय बंधू आणि कालपर्यंत अनेक जणांचे फोन आले, अनेकांशी बोललो, माझ्यावर आमचे प्रेम करणारे मित्रत्वाचे नातं असलेले अनेक जण जुडलेले आहेत। त्या वेबिनारला जुडलेल्या सर्व सहकारी बंधू भगिनींचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। आजच्या या आभासी वेबिनार आज परिस्थिती अशी आहे की खऱ्या अर्थानं प्रत्यक्ष भेटीनंतर जे ज्ञान आपल्याला आकलित करतात ते होऊ शकत नाही, परंतु ह्या गोष्टीची जाण आहे, परंतु त्याला सुद्धा काही पर्याय उपलब्ध आहेत। म्हणून आज ऑनलाईन वेबिनारचं आपण इथं आयोजन केलेलं आहे आणि आयोजन केल्यानंतर एक लक्षात आलं की आजची जी परिस्थिती आहे कोविड-19ची आणि या कोविड-19च्या परिस्थितीमध्ये समाज अत्यंत विघटित होऊन गेला। अनेक अशा समस्या आहेत, अनेक असे प्रश्न निर्माण झाले की जे पाहून मन विवळते। या बाबीची, या गोष्टीची सांगोपांग चर्चा होणं गरजेची आहे आणि ती अभ्यासक व्यक्तीच्या हातून जर झाली तर जे पैलू आपल्याला समजत नाहीत, सहज पाहून दिसत नाहीत, त्या पैलूची सुद्धा उलगडा होतो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला त्या समस्येची सुद्धा जाण होते। समस्येची जाण करून देणारे समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक जे आहेत डॉक्टर उंबरकर सर, डॉक्टर धनंजय सोनटक्के सर यांनी आम्ही दिलेल्या निमंत्रणाचं मोठ्या आदराने आम्हाला म्हणजे आमंत्रण स्वीकारलं आणि आम्हाला हो म्हणलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर निलेशजी गावंडे साहेब हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत। त्यांची प्रेरणा सतत आम्हाला लाभत असते आणि त्यांच्याच मार्गदर्शनातून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं महाविद्यालय आयोजन करत असते। आज त्याचाच एक भाग म्हणून हे वेबिनार आयोजित केलेलं आहे। थोडं त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं, त्यांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यासोबतच प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय डॉक्टर उंबरकर सर यांनी सुद्धा आमचा मान स्वीकारला आणि प्रमुख वक्ते म्हणून येण्यास मान्य केलं, तेव्हा मी त्यांचे सुद्धा शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यासोबतच डॉक्टर धनंजय सोनटक्के सर यांनी सुद्धा आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि मोठ्या सन्मानाने आम्हाला होकार दिला, त्यांचं सुद्धा मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो। त्यासोबतच या वेबिनारला जॉईन झालेले सर्व सहकारी बंधू भगिनींचं यांचं मी सुद्धा वेबिनारला जॉईन झाल्यामुळे शब्दसुमनांनी स्वागत करतो। आणि आजच्या वेबिनारच्या मागची थोडी पार्श्वभूमी स्पष्ट करताना मला असं सांगायचं इच्छिते, अगदी अलीकडच्या काळामध्ये 2000 मध्ये सुरू झालेलं आमचं महाविद्यालय, ग्रामीण भागातील महाविद्यालय, आणि अगदी थोड्या दिवसामध्ये आज तिन्ही ज्ञान शाखामध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही ज्ञान शाखामध्ये ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा इथं आदरणीय आमच्या प्राचार्य साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नांनी सुरू झालेली आहे। त्यासोबतच UG आणि PG पदव्युत्तर विभागासाठी सुद्धा वेगवेगळ्या विषयाचे कोर्स महाविद्यालयामध्ये चालू आहेत। त्यासोबतच संशोधनाला चालना देण्यासाठी
वेगवेगळ्या विषयाचे संशोधन केंद्रे आणि वेगवेगळ्या विषयाला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक सुद्धा आज महाविद्यालयात उपस्थित आहेत. त्यासोबतच महाविद्यालयाची ही जी वाटचाल आहे, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून वेगवेगळे उपक्रम सातत्याने महाविद्यालय राबवत आहे आणि समाजशास्त्राच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम, समाज उपयोगी उपक्रम डिपार्टमेंटचे वेळोवेळी घेण्यात येतात आणि चालू आहेत. आमच्या महाविद्यालयाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 आणि राज्यस्तरीय स्टेट लेवलच्या विविध कॉन्फरन्स आयोजित केलेल्या आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा वेबिनार सुद्धा आयोजित केलेला आहे. कोविड-19 नंतर जी परिस्थिती निर्माण झाली आणि या परिस्थितीमुळे समाजाचं असं कुठलंच अंग राहिलं नाही की जे प्रभावित झालं नाही आणि प्रभावाची व्याप्ती, प्रभावाची सखोलता एवढी मोठी आहे की सहज डोळ्यांनी बघितलं. काही क्षण असे आहेत की काही घटना अशा आहेत की ते बघताबरोबर मन सुन्न होऊन जातो. परंतु त्याही पलीकडे जाऊन त्या घटनांची व्यापकता किती आहे, त्याच्यामुळे समाजातील सर्व अंग जरी प्रभावित झाले असले तरी त्या प्रभावितीची व्यापकता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आज आपण या ठिकाणी या वेबिनारला 2 समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक निमंत्रित केले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या विषयावर वेगवेगळी चर्चा होणार आहे. त्यामुळे ह्या विषयाची व्यापकता आपण ऐकून घेण्यास उत्सुक आहात. तर मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय डॉक्टर दिनकर उंबरकर सर यांना निमंत्रित करण्यापूर्वी त्यांचा परिचय करून देणं हे मी माझे कर्तव्य समजतो. मी आणि माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना समाजशास्त्राची एक गोडी निर्माण करून ज्ञान देऊन त्यांना आपल्या जीवनामध्ये यशस्वी करत असताना सरांची जी खरी ओळख आहे, एक विद्यार्थी प्रिय प्राध्यापक. आपण प्राध्यापक असताना आपल्या प्राध्यापिकेचं विसरून मी विद्यार्थ्यांमधला एक आहे, विद्यार्थ्यांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे असं एक जिवंत हृदयाचं व्यक्तिमत्व आदरणीय उंबरकर सर. उंबरकर सर प्रोफेसर अँड हेड डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी, सीताबाई कला महाविद्यालय अकोला इथं आहेत. सरांच्या मार्गदर्शनामध्ये साधारणतः 28 वर्षाचा टीचिंग अनुभव सरांकडे आहे आणि सरांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी 20 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत PhD प्राप्त केलेली आहे आणि बऱ्याच 14 विद्यार्थ्यांना MPhil डिग्री सरांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. हे आकडेवारी जरी आपण बघत असलो तर याच्यापेक्षा कितीतरी अनेक विद्यार्थ्यांनी बॅचेस विद्यार्थी आले आणि अनेक विद्यार्थ्यांना खूप मोठं ज्ञान सरांकडून प्राप्त झालं, सरांकडून मार्गदर्शन प्राप्त झालं आणि त्यांनी त्यातून जीवनाची दिशा घेतली. सरांचे कोरकू आदिवासी हे एक पुस्तक सुद्धा पब्लिश आहे आणि सरांचे 52 नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये पेपर प्रसिद्ध आहेत. त्यासोबतच सर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीचे मेंबर आहेत आणि हा औपचारिक परिचयाच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण असं म्हणतो तर समाजशास्त्राचं जी ज्ञान परंपरा आहे ती ज्ञान परंपरा समोर नेत असताना अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉक्टर उंबरकर सरांच्या भेटीनंतर अनेक जणांचं जीवन उद्धरून निघलेलं आहे, अनेक जणांना दिशा मिळाली आहे, मार्ग मिळालेला आहे. मी सरांचा विद्यार्थी, ज्यांच्यामुळे माझं जीवन घडून आलं, माझे मार्गदर्शक सरांना मी अशी नम्रतेची विनंती करतो की सर आपण आम्हाला कोविड-19 हाचा जो तुम्हाला विषय आहे या विषयावर आपण आपलं मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो. बोलू आले का ते करतो. सर म्यूट आहात. उंबरकर सर तुमचा माईक म्यूट आहे. हाँ सॉरी. नमस्कार. 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 आज एका छोट्याशा खेड्यातील साखरखेर्डा येथील हे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोठ्या दिमाखामध्ये उभं आहे
याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि याच महाविद्यालयानं आज एका ज्वलंत समस्येवर, जे समाजशास्त्राशी संबंधित आहेत आणि समाजशास्त्राबरोबर इतर विद्याशाखांशी सुद्धा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याला जवळून स्पर्श करणार आहे. या महाविद्यालयाने या विषयावरती, या ज्वलंत विषयावरती आज जो हा वेबिनार आयोजित केला, त्या आयोजकांचे मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि मला त्यांनी जो विषय दिला, कोविड-19 आणि सोशल सिस्टीम, अर्थात कोरोनाचा समाज व्यवस्थेवर कसा परिणाम झाला आणि जग कसं कसं बदलत आहे आणि अजून आपण या क्षेत्रामध्ये काय काय केलं पाहिजे, या सर्वांसाठी आजचा हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 पासून या समस्येशी आपण संबंधित आहोत. सर्वप्रथम ही समस्या चीनमध्ये जरी आपल्याला दिसायला लागली, तरी 2-3 महिन्यानंतर म्हणजे मार्च 20 पासून याची भीषणता आपल्याला आपल्या देशामध्ये जाणवायला लागली. मार्च 2020 ते आज तागायत या जवळपास 16-17 महिन्यामध्ये आपला देश या समस्येनं अक्षरशः ढवळून निघालेला आहे. कोविड-19च्या समस्येमुळे केवळ शिक्षण व्यवस्थाच प्रभावित झाली असं नाही, आरोग्य व्यवस्थाच प्रभावित झाली अशी नाही, पण या देशाचं ग्रामीण चित्र, आदिवासींची व्यवस्था आणि या संपूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था अत्यंत विस्कटलेली आहे असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून याच्यावर उपाय म्हणून आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब गेल्या दीड वर्षापासून सातत्यानं करतोय. ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत, आपलं शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. पण माझा प्रामुख्याने प्रश्न या ठिकाणी असा आहे की शिक्षक महाविद्यालय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, परंतु विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान पोहोचते का? ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो आहे का? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची आज खऱ्या अर्थानं नितांत गरज आहे. आपला देश ग्रामीणांचा देश आहे असं म्हटलं जातं आणि आपल्या देशामधील बहुतांश लोक, मग ते विद्यार्थी का असेत ना, हे 65-70% आसपास खेड्यामध्ये राहूनच आपलं शिक्षण पूर्ण करतात. आणि हे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना ज्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगावं लागतं, त्या विद्यार्थ्यांकडे, त्या शेतकरी पुत्राच्या मुलांकडे कॉम्प्युटरची व्यवस्था असेल का? स्मार्टफोनची व्यवस्था त्याच्याकडे असेल का? हा मोठा प्रश्न आहे. आणि थोड्याफार विद्यार्थ्यांकडे हे सर्व उपलब्धही असेल तर त्या ठिकाणी पूर्ण वेळ नेटची व्यवस्था असेल का? सर्व्हर त्या ठिकाणी काम करत असेल का? ह्या सगळे एक ना अनेक समस्या, अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात आणि या प्रश्नाचं उत्तर आजही आपल्याला नाईलाज असतो का होईना नाही असं द्यावं लागेल. आणि विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो, आपल्याकडे जे आहे ते विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करतो.
आणि मग हे करत असताना वर्षाच्या शेवटी जेव्हा परीक्षा पद्धतीचा अवलंब केला जातो, त्या परीक्षा पद्धती पूर्ण ताकदीनिशी सक्षमपणे विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ शकतात का? याचं उत्तर माझ्या अनुभवातून नाही असंच आहे. एमसीक्यूच्या पद्धतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं ज्ञान मोजण्याचा आपण प्रयत्न करतो आणि गुणदान देण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे परिपूर्ण आहे का? हे आज शोधण्याची आवश्यकता आहे. कला शाखेतील विद्यार्थी असतील, वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असतील, विज्ञान शाखेतील विद्यार्थी असतील, मेडिकल सायन्सचे असतील, टेक्नॉलॉजीचे असतील, त्यांचं हे वर्ष दीड वर्ष कसं गेलं, त्यांनी कशा पद्धतीनं ज्ञान प्राप्त केलं, ज्ञान प्राप्त करण्याची त्याची पूर्ण भूक शमली आहे का, याचा विचार शिक्षण तज्ञांना करण्याची आवश्यकता आहे. तर शाळा महाविद्यालय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात, पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करतात, पण परीक्षा घेणारी विद्यापीठ, परीक्षा घेणारी वेगवेगळी बोर्ड मंडळ त्यांची परीक्षा सक्षमपणे घेऊ शकतात का? 10वीची परीक्षा जी साधारणतः मार्च मध्ये व्हायला पाहिजे, 12वीची परीक्षा फेब्रुवारी मध्ये व्हायला पाहिजे, विद्यापीठाच्या परीक्षा केव्हाच व्हायला पाहिजे, त्या अजूनही झालेल्या नाही. आणि आजही त्याची तयारी काय आहे, हा एक प्रश्न आहेच. म्हणजे विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये प्रवेश केव्हा घेणार आणि प्रवेश घेतल्यानंतरही त्याला त्याच्या संपूर्ण अकॅडमिक इयर मधलं, पूर्ण वर्षामधलं ज्ञान खरंच 2-4 महिन्यामध्ये पूर्ण करता येईल का? हे सगळे एक ना अनेक प्रश्न आज व्यवस्थेसमोर उभे आहेत. साधन सुचितेच्या संदर्भात आपला देश बराच मागा आहे, नाईलाज असताना असं आपल्याला म्हणावं लागतं. संगणकीय प्रणाली जी आहे, जे ग्रामीण भागापर्यंत आपण पोहोचवायला पाहिजे, ती पोहोचली का? शाळा महाविद्यालयांनी आपली जबाबदारी पूर्ण केली का? हे असंख्य प्रश्नच माझ्या मनामध्ये आहेत. आणि विद्यार्थी वर्ष दीड वर्षापासून सतत मोबाईलवर आहे, घरामध्ये आहे, सतत 24 तासांपैकी 15-16 तास मोबाईलच्या स्क्रीन समोर तो जर स्वतःला व्यस्त ठेवत असेल तर भविष्यात त्याच्या डोळ्यांचं काय होईल? आणि एकसारखा तो जर कॉम्प्युटरवर असेल, मोबाईलवर असेल, तर त्याच्या पाठीचं काय होईल? घरातल्या घरात त्याचा जीव गुदमरणार नाही का? त्याला मोकळा श्वास घेता येईल का? याची उत्तरं शोधावी लागतील. अनेक छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना आजच डोळ्यांचा त्रास सुरू झालेला आहे. बऱ्याचशा नेत्रतज्ञांचं माझं जेव्हा बोलणं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की सर, गेल्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये अनेक छोटे छोटे विद्यार्थी डोळ्यांचे प्रॉब्लेम घेऊन आमच्याकडे येत आहेत आणि त्याला कारण एकच आहे, मोबाईलच्या स्क्रीनवरून त्याला दिवसभर हटता येत नाही, नाईलाज का असेना त्याला हे शिक्षण घ्यावं लागतं. मग याच्यावर आपल्याला काय उपाय करता येतील? टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल?
या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल, आपल्याला पाहावं लागेल. अनेक दिवसापासनं विद्यार्थी, शिक्षक किंबहुना संपूर्ण समाजच घरामध्ये बंदिस्त आहे. आणि घरामध्ये तो बंदिस्त असताना त्याच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, त्याच्या शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो, ही तपासण्याची वेळ आलेली आहे. आपल्यासारख्या देशामध्ये आजच मनोरुग्णांची संख्या प्रचंड आहे. नोबेल पारितोषिक विजेता, आता मला त्याचं नाव आठवत नाही, पण त्यांचं विधान मला आठवतं की त्यांनी असं सांगितलं की खऱ्या अर्थाने आपण संशोधन जर केलं मनोरुग्णाच्या संदर्भात तर 5 पैकी नेटवर्क सांगा. हॅलो सर. हॅलो सर, आवाज येत नाही आहे. हॅलो सर, उंबरकर सर. काय केलं? मी कंटिन्यू करू का? हॅलो, कनेक्टिव्हिटीचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे सरांचा आवाज येत नाही आहे. आपण थोडं 1-2 मिनिटं त्यांची वाट बघूया. या सर, थोडं कनेक्टिव्हिटीचा आवाज नव्हता येत आपला. प्रॉब्लेम झाला होता. शिक्षण व्यवस्थेवर आपण बराचसा प्रकाश या ठिकाणी टाकलाय. आपल्याला आपली आरोग्य व्यवस्था सुद्धा बघावं लागेल. आपली आरोग्य व्यवस्था गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघतो की प्रचंड तणावाखाली काम करते आहे. भारतामधील फ्रंटलाईन वर्कर जे आहेत, आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणारे, त्याची तगमग गेल्या 1.5 वर्षापासून आपण बघतोय. अनेक डॉक्टर्स मंडळी, अनेक नर्सेस अहोरात्र आपल्या कार्यामध्ये व्यस्त झालेले आहे. आणि या महामारीमुळे आपली व्यवस्था प्रचंड तणावाखाली काम करते आहे. आणि आपली व्यवस्था ही अशा प्रकारे काम करत असताना त्याला आर्थिक दृष्ट्या, त्याला भौतिक दृष्ट्या, तांत्रिक दृष्ट्या आपल्याला सक्षम करणं हेही तेवढंच आवश्यक आहे. शहरामध्ये ही संपूर्ण आरोग्य व्यवस्था आपल्याला बऱ्यापैकी पाहावयास मिळते. पण ग्रामीण भागाचं चित्र आपण जर बघितलं, आदिवासी भागाचं जर चित्र आपण बघितलं, तर तिथली ग्रामीण व्यवस्था, तिथली आरोग्य व्यवस्था कुठल्या दर्जाची आहे हे आपल्याला कळून येईल. आज आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशाच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये प्रचंड पैसा आहे. प्रचंड पैशाचा योग या मंदिरांमध्ये आहे. आणि हाच पैसा जर आमच्या शिक्षण व्यवस्थेकडे, आमच्या आरोग्य व्यवस्थेकडे, ग्रामीण व्यवस्थेकडे, आदिवासींच्या व्यवस्थेकडे जर याचा ओघ आम्हाला वर्ता करता आला असता तर ही किती चांगली बाब झाली असती. परंतु आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे सोनं आहेत, आमच्याकडे दागिने आहेत, परंतु हे सर्व मंदिरांच्या कुलपांमध्ये बंद आहेत, बंदिस्त आहेत. काही मंदिरं या संदर्भात
समाजाला उपयुक्त अशा शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था चालवतात, नाही असं नाही, पण सर्वार्थानं त्या पैशाचा उपयोग या देशाच्या आरोग्य यंत्रणा निर्माण करण्याकरिता जर करता आल्यात तर ते फारच चांगलं होईल. आज आपण बघतो या महामारीनं अनेक कुटुंब निराधार झालीत, उद्ध्वस्त झालीत आणि कुटुंबामधली लहान लहान बालकं आज निराधार झालेली आहेत. यांना सर्व प्रकारचं संरक्षण देण्याची गरज आहे आणि शासकीय स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून ह्या व्यवस्था आपल्याला नक्कीच बळकट कराव्या लागतील आणि तशा प्रकारचे प्रयत्न हॅलो सर, आवाज येत नाहीये. हॅलो सर. नेटवर्क. हॅलो सर. नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे थोडा व्यत्यय येते आहे. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे आवाज येत नाही आहे. हॅलो सर, आवाज येत नाही आहे आपला. कनेक्टिव्हिटी बोलो. हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम मुळे थोडा उंबरकर सरांचं जे मार्गदर्शन चाललं त्याच्यामध्ये थोडा व्यत्यय येते आहे. सरांना मी हॅलो सर, सरांना मी विनंती करतोय की सर आपण नेटवर्क मध्ये राहावं. सर, आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे. हॅलो. हॅलो 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 सर. हा हॅलो हॅलो सर. तांत्रिक बिघाड येतो आहे. हो हो सर. विषय आपण कंटिन्यू करू. हो सर. हो. स्थलांतराच्या संदर्भात आपण बोलत होतो. या कोविड-19चा परिणाम सर्वात जर कशावर झाला तर तो आपल्या आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा झाला. खेड्यातली माणसं, कारागीर माणसं शहरामध्ये आली काम करण्याकरिता आणि त्याचं उदरनिर्वाहाचं जे साधन आहे ते मुळातच शहरामध्ये आहे, कारागीर म्हणून. परंतु या कोविडच्या व्यवस्थेमध्ये आपण बघितलेलं आहे की अनेक कामगारांवरती पुन्हा आपल्या ग्रामीण व्यवस्थेमध्ये जाण्याकरिता, आपल्या घराचा आधार घेण्याकरिता त्याला आपल्या गावाकडे परतावं लागतं आणि त्याच्यात त्याचा रोजगार बुडाला. अशा वेळी त्याचा रोजगार बुडाला असेल तर त्याने कुणाच्या आधारावरती जगावं, हाही प्रश्न, ही समस्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण. पण हे ग्रामीण स्थलांतरण होत असताना याच्याच बरोबरवरती मोठ्या प्रमाणामध्ये शहरी भागातलं स्थलांतरण
उद्योगपतींचं स्थलांतरण आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण विदेशी स्थलांतर म्हणतो. भीतीपोटी ज्या श्रीमंतांनी, अतिश्रीमंतांनी देश सोडणं पसंत केलं आणि आपल्या देशामधून त्यांनी विदेशामध्ये पलायन केलं, त्याची उद्योग क्षमता आहे, त्यांना रोजगार देण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, त्याने आपले उद्योग आपल्या देशामधून दुसऱ्या देशामध्ये नेण्याचे प्रयत्न केलेले आहे. मध्यंतरी आपण एक गोष्ट ऐकत होतो की सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुन्हा देश सोडून निघून गेले आणि ते पुन्हा कधीही येणार नाहीत, अशा प्रकारच्या बातम्या आपण ऐकत होतो. परंतु या बातम्या तथ्यहीन होत्या असं त्यांनी खंडन केलेलं आहे. आपल्या देशामधील ब्रेन ड्रेनची व्यवस्था आपण ऐकत होतो, पाहत होतो. आपल्या देशामध्ये आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था फार चांगली नसल्यामुळे, सक्षम नसल्यामुळे आपल्या देशामधलं बुद्धिवादी तरुण, आपल्या देशामध्ये उद्योगशील तरुण, उपक्रमशील तरुण विदेशामध्ये प्रयाण करताना आपल्याला दिसतो आहे. ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यू च्या अहवालानुसार 2020 मध्ये भारतातील 60,000 कोट्याधीश, अब्जाधीश यांनी विदेशी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे. अशा कोट्याधीशांनी, उद्योगपतींनी विदेशी नागरिकत्व स्वीकारणे याचा मूलगामी आणि दूरगामी परिणाम आपल्या देशावर किती मोठा होईल हे आज आपल्याला सांगता येणार नाही, परंतु तरीही त्याचे भीषण परिणाम निश्चितच आपल्याला भोगावे लागतील. गोरगरिबांपासून श्रीमंत ते अतिश्रीमंत या साऱ्यांनी स्थलांतर केले, परंतु गोरगरिबांच्या स्थलांतराची चर्चा झाली, त्यांना ज्या समस्या भोगाव्या लागल्या त्यांची चर्चा झाली, परंतु अतिश्रीमंतांनी, कोट्याधीशांनी जे स्थलांतरण केलं, या देशातून विदेशामध्ये पलायन केलं, त्याची चर्चा मात्र या ठिकाणी झाली नाही. अशी मंडळी, अशी बुद्धिवादी मंडळी, उद्योगपती मंडळी, उपक्रमशील मंडळी जेव्हा देश सोडून जातात तेव्हा त्याला विविध काही कारण असतात. त्या कारणांमध्ये या देशामधल्या व्यवस्था, आरोग्याच्या व्यवस्था असतील, शिक्षणाच्या व्यवस्था असतील, सेवा सुविधांच्या व्यवस्था असतील, ह्या व्यवस्था त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे ते देश सोडतात. आणि शासनाने हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो तरुण, तो बुद्धिवादी तरुण, उपक्रमशील तरुण आपल्या देशामध्ये कसा राहील आणि आपल्या देशाला सक्षम करण्याकरिता त्याचा कसा उपयोग होईल याकरिता प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्या देशामध्ये गुन्हेगारी कशी कमी करता येईल, विदेशात सारखं चांगलं शिक्षण आपल्या देशामध्ये आपल्याला कसं निर्माण करता येईल, आरोग्याच्या उत्तम सोयी कशा आपल्याला निर्माण करता येतील, प्रदूषणाची समस्या आपल्याला कशी कमी करता येईल आणि आपल्या देशातील उच्च शिक्षित तरुणांना, उद्योगपतींना उच्च राहणीमान, उच्च जीवनमान आपल्याला कसं देता येईल याकरिता आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल वेल्थ मायग्रेशन रिव्ह्यूच्या अहवालानुसार पुन्हा आपल्याला एक आकडेवारी सांगतो की आपल्या देशातून 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अनेक कोट्याधीश म्हणजे जवळपास 12,000 कोट्याधीश त्यांनी पलायन केलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये ते निघून गेलेले आहेत. अमेरिकेमध्ये 11,000 कोट्याधीश निघून गेलेले आहेत, अब्जाधीश निघून गेलेले आहेत. कॅनडात 2 ते 2,500 उद्योगपती आपल्या देशामधले निघून गेलेले आहेत आणि अनेक देशांमध्ये अशा प्रकारची मंडळी, मध्यंतरी आपण पेपरमध्ये बातम्या पाहतो की सिने सृष्टीतील पैसा कमवणारी मंडळी जी आहे ते सुद्धा देश सोडत आहेत, कारण त्यांना या देशाची भीती वाटते.
कोरोनाची भीती वाटते आणि अशी मंडळी जर आपल्या देशामधून निघून गेली तर ती परिस्थिती आपल्याला लागली पाहिजे. आणि म्हणून हा सक्षम तरुण, हा उपक्रमशील तरुण, बुद्धिवादी तरुण आपल्या देशात राहिला पाहिजे. आणि म्हणून कोविडच्या समस्येवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, प्रभावी आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणीच कसा थांबवता येईल याकरिता सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येईल. आणि म्हणून आपली अर्थव्यवस्था आपल्याला कशी मजबूत करता येईल, आपली ग्रामीण व्यवस्था आपल्याला अशी कशी मजबूत करता येईल, आपली शेती व्यवस्था आपल्याला कशी मजबूत करता येईल, ग्रामीण उद्योगधंदे आपल्याला कसे अधिक चांगले करता येतील, जेणेकरून हे स्थलांतर थांबेल आणि श्रीमंतांचं सुद्धा स्थलांतर थांबेल. या समस्येवर चर्चा करण्याकरिता आज दिवसभर आपल्याला या ठिकाणी चर्चा करावयाची आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी जे अनेक प्रकारचे शिक्षण व्यवस्थेच्या संदर्भात, आरोग्य व्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले, या प्रश्नांचं शंका समाधान या ठिकाणी होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. ही समस्या या ठिकाणी लवकरच संपेल हा आपला आशावाद आहे, परंतु हे संपेलच असंही नाही. काही तज्ञांच्या मते 2021 हे पूर्ण वर्ष आपल्याला या समस्येला सामोरे जावं लागेल. आणि मग सामोरे जात असताना अत्यंत प्रभावी रीतीने आपल्याला कसं सामोरे जाता येईल आणि आपल्या मुलांचा, आपल्या विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून, आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून आपल्याला कसा विकास साध्य करता येईल याकरिताही या ठिकाणी विचार मंथन होणं आवश्यक आहे. मी या विषयाच्या संदर्भातलं माझं आपलं हे मनोगत संपवतो. धन्यवाद. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा सुद्धा आभार. धन्यवाद. हॅलो. हा, धन्यवाद सर. आपले खूप खूप आभार. आपण जे आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले खूप खूप असे आभार. यानंतर आपल्याला ज्यांचं मार्गदर्शन, अमूल्य असं मार्गदर्शन लाभणार आहे ते आदरणीय डॉक्टर धनंजय सोनटक्के सर यांना मी नम्रतेनं निमंत्रित करतो. आणि सरांना मार्गदर्शन करण्याला विनंती करण्यापूर्वी आदरणीय सरांचा परिचय करून देणे हे मी माझे आद्य कर्तव्य समजतो. मी धनंजय सरांचा परिचय करून देत असताना एक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्ती, समाजशास्त्राचे गाढे अभ्यासक, सरांच्या बद्दल बोलायचं झाल्यास सरांचा जो समाजशास्त्रा संदर्भातला जो अभ्यास आहे किंवा समाजशास्त्राच्या संदर्भात जी सरांची आजपर्यंतची जी केलेली कामगिरी आहे ते जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं एक संशोधक त्यासोबतच समाजशास्त्रातल्या विविध पैलूला जागा करणारा एक समाजशास्त्रज्ञ म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं आपण ओळख करू शकतो असे आदरणीय धनंजय सोनटक्के सर. सरांना साधारणतः 19 वर्षाचा शैक्षणिक प्रदीर्घ अनुभव आहे. त्यासोबतच सरांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या संस्थेमध्ये, ख्यातीप्राप्त संस्थेमध्ये ज्याच्यामध्ये निरीचा उल्लेख केला जाईल अशा याच्यामध्ये संस्थेमध्ये सरांनी विविध राज्यांमध्ये ओळख कर्नाटक, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये आपले प्रोजेक्ट कम्प्लीट केलेले आहेत. त्यासोबतच सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपले पेपर आणि बीटी पण केलेले आहेत. सरांनी याच्या रिसर्च पेपर पब्लिश करण्यासाठी श्रीलंका, थायलंड, बांगलादेश इथे सुद्धा परिषदेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आपला पेपर सुद्धा प्रेझेंट त्यांनी केलेला आहे. सरांनी को ऑथर म्हणून 2 पुस्तकं सुद्धा पब्लिश आहेत.
आणि त्यासोबतच सरांचं जे खऱ्या अर्थाचं काम अनेक प्रोजेक्ट सरांनी केले, त्यामध्ये महत्वाचा उल्लेख असा त्याला करावा लागेल की सरांचा जो मायनर प्रोजेक्ट आहे की एका शेतकरी कुटुंबाशी खऱ्या अर्थाने सरांनी कशी नाळ जुडलेली आहे. त्यांच्या विषय जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्न्यांचे काय प्रश्न आहेत. एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या कुटुंबाचे काय वाताहत होते आणि वाताहत झालेल्या कुटुंबाकडे आपण क्षणभर आपण आपुलकीच्या भावनेनं बोलत असतो, तर त्यामुळे त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. सरांनी आपल्या मायनर प्रोजेक्टच्या माध्यमातून विविध प्रकारच्या प्रश्न त्यांचे कुठले कुठले प्रश्न आहेत याच्यावर चिकित्सकाचा अभ्यास केलेला आहे. सरांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक विद्यार्थी PhD सुद्धा करत आहेत आणि सरांचे जे अभ्यास करण्याची मांडणी जी आहे जी अत्यंत शास्त्रीय असून सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सरांचा जे अभ्यास आहे आणि सर अगदी जेव्हा सरांसोबत आपलं अगदी जेव्हा डिस्कशन केलं, सरांसोबत बोलणं झालं, तेव्हा अगदी सामान्य शब्दामध्ये अगदी साध्या स्वभावामध्ये सांगणारा व्यक्ती, सामान्य शब्दामध्ये विषय मांडणी करणारा व्यक्ती, तर एकदम आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मांडणी करणारा व्यक्ती. मला तुकाराम महाराजांचे शब्द आठवतात, अनुरणीय तो कळा तुका आकाशा एवढा. धनंजय सोनटक्के सर खऱ्या अर्थानं अगदी ज्ञानाच्या बाबतीत अगदी अनुरेणूपासून तर उच्च स्तरापर्यंतचे आहेत. मी सरांना नम्रतेने विनंती करतो की सर आपण आपलं अमूल्य असं मार्गदर्शन आम्हाला करावं. माझा आवाज येतोय ना सर? हो सर, येतोय सर. सगळ्यांना नमस्कार. स्वर्गीय भास्करराव शिंगणे आर्ट्स, प्रोफेसर नारायणराव गावंडे सायन्स आणि आशालता गावंडे कॉमर्स कॉलेज, साखरखेडा, जिल्हा बुलढाणा. सरांनी मग उंबरकर सरांनी उल्लेख केला की एका छोट्या गावामधलं हे कॉलेज आहे आणि त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारचं वेबिनार या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तर मी सर्वप्रथम आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर गावंडे सर, ज्यांचं कीनोट ऍड्रेस आपण आता ऐकलं अभ्यासपूर्ण, असे आमचे मित्र डॉक्टर दिनकर उंबरकर सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉक्टर श्याम दुतोंडे सर. खरं तर सरांनी माझा जो परिचय करून दिला ते सरांचं प्रेम आहे. पण मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करेल की माझे जे काही या संदर्भामधलं जे लिखाण आहे किंवा जे काही मी या संदर्भामध्ये थोडंफार काम केलेलं आहे तर ते तुमच्याबरोबर शेअर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेल. मित्रांनो, आम्ही सुरुवातीलाच एक गोष्ट या ठिकाणी नमूद करू इच्छितो. माझा अभ्यासाचा जो विषय आहे सोशिओलॉजीमध्ये, कारण सोशिओलॉजी हे अत्यंत व्हास्ट असं सायन्स आहे आणि त्याच्यामधलं किती वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये अभ्यास केले जाऊ शकतात. पण माझा विषयाचा किंवा माझ्या अभ्यासाचा जर मी थोडंसं त्याला मिनिमाइज केलं तर जेंडर स्टडीज अँड सोशल एक्सक्लुजन, सोशल सिस्टीम, सोशल एक्सक्लुजन असे माझे अभ्यासाचे विषय राहिलेले आहेत. आणि म्हणून मी आजची मांडणी सुद्धा या जेंडरच्या अंगानेच करणार आहे. कारण की आपला जो मेन विषय होता की कोविड-19 आणि त्याचे एकंदरीतच समाज व्यवस्थेवर काय परिणाम झाले, तर एक होलिस्टिक अप्रोच घेऊन डॉक्टर उंबरकर सरांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे. या सगळ्या पैलूचे किंवा आपण असं म्हणूया की या क्रायसिसचे जे वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन सरांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. मी त्याच्यापैकी एखादा मुद्दा घेऊन त्याला अधिक थोडंसं फोकस करून त्याच्याबद्दल मी या ठिकाणी बोलणार आहे. जसं सरांनी उल्लेख केलेला आहे की हा जो सध्या कोविड-19 या रोगाच्या जागतिक साथीमुळे, कारण आपण याला जागतिक साथच म्हणूया, कारण ती कुठल्याही एका देशापुरता ती मर्यादित आलेली नाहीये, तर ती सर्वत्रच ती आलेली आहे आणि अत्यंत उलथापालथ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ती उलथापालथ आर्थिक बाबतीमध्ये असेल, अगदी राजकीय क्षेत्रामधली असेल, तिकडे शिक्षणाच्या संदर्भामधली, आरोग्याच्या संदर्भामधली आहे. आणि आपण असं बघतो की जवळपास 1.25 वर्ष झालेलं आहे. तर या इतक्या काळापासून आपलं सगळ्यांचं आयुष्य वेगवेगळ्या पद्धतीने या कोरोनाने व्यापून टाकलेलं आहे. आणि या कोरोना विषाणूचा हा संसर्ग आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी परिस्थिती आहे याचं जर आपण पाहिलं तर एकंदरीत कुठल्या कुठल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला याचा परिणाम दिसतो तर सगळीचकडे. मग ते तुमचं सामाजिक क्षेत्र असेल, वैयक्तिक क्षेत्र असेल, कार्यालयीन बाबी असतील, कौटुंबिक जीवनावर याचा परिणाम झालेला आहे. आणि हे सगळं होत असताना लिंगभाव परिप्रेक्षामधनं जर जेंडर पर्स्पेक्टिव्हने जर पाहिलं तर असं दिसतं आपल्याला की स्त्री पुरुषांच्या नातेसंबंधांवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. एकीकडे असं दिसतं, मग सरांनी आरोग्याच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला होता, म्हणजे एकीकडे असं दिसतं की या संसर्गाची चिंता तर वाढत आहे,
म्हणजे ते कधी संपेल, कधी म्हणजे लोक म्हणतात की आपल्याला कोरोनाच्या सोबतीनेच राहायचं आहे, आपल्याला तशा प्रकारचं एक मेकॅनिझम डेव्हलप करायचं आहे. मग ही चिंता तर आहेच की अनेक आपल्या जवळच्या लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. जेव्हा लांबचे लोक, अनोळखी लोक मरत होते, तेव्हा आपल्याला कदाचित त्याची तीव्रता जाणवत नव्हतं. पण जेव्हा आपल्या जवळचे लोक ज्यावेळेस त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत, तर त्यावेळेस त्याची तीव्रता आपल्याला अधिक जाणवत्याचं दिसून येतं. याचबरोबर आपल्याला असं दिसतं की चिंता, नैराश्य, काळजी या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेकांना जाणवू लागलेल्या आहेत. आता या सगळ्या लोकांना, या कोरोनाच्या साथीला किंवा त्याच्या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी आपल्याला काय दिसतं की सगळ्याच देशांमध्ये आणि पर्टिक्युलरली भारतासारख्या मोठ्या देशामध्ये काय उपाय योजलेले आहेत. मग ते लसीकरण असेल, आरोग्याच्या सुविधा असतील, कितपत उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल मी फार भाष्य करणार नाही. सर मग म्हणाले की आपल्याकडे त्या सुविधा फार उपलब्ध नाही आहेत. पण अनेकांनी काय मार्ग, अनेक सरकारांनी म्हणजे जवळपास गव्हर्नमेंटच्या स्तरावर काय मार्ग त्या ठिकाणी काढला, तर ते लॉकडाऊन. आणि हे लॉकडाऊन झाल्यामुळे म्हणजे एकीकडे कोरोनाची भीती आहे आणि त्याचबरोबर हे जे काही लॉकडाऊन झालं, या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता माणसे घरातच असल्याची आपल्याला दिसून येतं. आणि ही माणसं जेव्हा घरात असतात, बघा तुम्ही तुमचं अगदी माझं तुमचं जरी उदाहरण घेतलं, तर अदरवाईज आपण आपल्या घरामध्ये किती वेळ राहत होतो कोरोनाच्या पूर्वी हे बघा आणि आता आपण घरामध्ये किती वेळ राहतोय हे जर आपण बघितलं, तर तुलनेने आपल्याला असं दिसेल की आपण बराच वेळ जो पूर्वी आपण घरामध्ये व्यतीत करत नव्हतो, तो वेळ आपण घरामध्ये व्यतीत करत आहे. आणि जेव्हा माणसाची एकंदरीतच ही व्यवस्था बिघडते किंवा व्यवस्था बदलते आपण ज्याला म्हणूया, जर जर स्वागतार्थ असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्याचे परिणाम सुद्धा पॉझिटिव्ह होतात. पण बदल जर असा लादलेला असेल, कारण कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे हा बदल मला वाटतं हा लादलेला बदल आहे. हा अवांछित असणारं घरी राहणं आहे हे. अवांछित असणारा हा तुम्हाला मिळालेला वेळ आहे. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट अशी अवांछितपणे आपल्या आयुष्यामध्ये घडत असते, त्यावेळेस त्याचे परिणाम चांगले होण्यापेक्षा त्याचे दुष्परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की एकंदरीतच मानवी जीवनावर आणि त्यातही स्त्री-पुरुष संबंधांवर जेंडर पर्स्पेक्टिव्हने जर आपण याच्यामध्ये काही मांडणी करता आली, तर मी ती मांडणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. तसं जगभरच या संदर्भामधले अभ्यास चालू आहेत. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या डायमेन्शन्सने याचा अभ्यास ते करत आहेत आणि ॲज अ सोशल सायंटिस्ट म्हणून सुद्धा याचे अनेक लोक वेगवेगळे पैलू त्याच्यावर अभ्यास करत आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधनं याच्यावर मांडणी होत आहे, चिंतन होत आहे. तर ब्रॉड जर आपण ढोबळमानाने पाहिलं, तर जसं सरांच्या कीनोट ॲड्रेस मधनं काय काय मुद्दे आले, तर असं दिसतं आपल्याला हेल्थवर, आरोग्यावर याचा परिणाम झालेला आहे, एज्युकेशन सिस्टीमवर याचा परिणाम झालेला आहे, एम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे, आपली क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणू आपण, जीवनमानाचा दर्जा, त्या जीवनमानाच्या दर्जावर याचा परिणाम झालेला आहे. लीजर्सवर जे आपलं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण अनेक ठिकाणी मी सेमिनार पण अटेंड करतो किंवा बघतो, तर लीजरवर फार कोणी बोलत नाही किंवा तशा प्रकारच्या स्टडीज झालेल्या नाही. तो जो फावला वेळ आहे आपला, या फावल्या वेळामधल्या ऍक्टिव्हिटीज ज्याचा आपल्याला आनंद घेता आला पाहिजे, तर तो आनंद घेता येत नाहीये. तर त्याच्यामुळे तशा प्रकारच्या सुद्धा अभ्यास तुरळक प्रमाणामध्ये का होईना, पण सोशॉलॉजिस्ट तसा प्रयत्न करतायत. आणि मृत्यूचा एकंदरीत असणारं भय काय, की आपले काही मित्र वारलेत किंवा आपल्या जवळचे लोक वारलेत, उद्या ही परिस्थिती आपल्यावर येईल का? तर अशा प्रकारचं एकंदरीत एक साधारणतः आपल्याला याच्यावर परिणाम आपल्याला दिसून येतात. पण मी जसं म्हटलं की माझा अभ्यासाचा विषय हा जेंडर असल्यामुळे मी त्या अंगाने थोडी मांडणी करेल, थोडी पिन पॉइंटेड मांडणी करेल. तर दोतोंडे सरांनी जेव्हा मला सांगितलं की सर अशा प्रकारचं एक आम्ही सेमिनार घेतोय आणि तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे, तर माझ्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न होते की काय मांडणी केली पाहिजे. आणि मला असं वाटलं की काही डाटा माझ्याकडे असला पाहिजे आणि म्हणून मी माझ्याच काही प्राध्यापक मैत्रिणी किंवा काही घरी असणाऱ्या गृहिणी पण ज्या उच्च शिक्षित आहेत, अशा अनेक एक 10 ते 12 लोकांचे मी टेलिफोनिक इंटरव्ह्यूज घेतले, काही मुद्दे त्याच्यामधनं घेण्याचा प्रयत्न केला की काय झालं या सुशिक्षित लोकांवर, जे घराच्या बाहेर पडून नोकरी करत होते किंवा काही नोकरी करत नव्हते, काही गृहिणी होत्या पण त्या उच्च शिक्षित आहेत. ते एकंदरीत काय, कारण जेंडरच्या बाबतीमध्ये ज्यांना थोडीफार माहिती आहे, तर काय काय इश्यूज असू शकतात, असा एक प्रयत्न केला. काही डाटा तिकडनं घेतला, अनेक नेटवर सर्फिंग करून काही मुद्दे घेतले आणि काही ऑलरेडी इंडियन सोशॉलॉजिकल सोसायटी मधल्या काही व्याख्यानांमधले काही मुद्दे जे मला त्या ठिकाणी वाटत होतं की हे शेअर केले पाहिजे. असं एकंदरीत मी ही मांडणीच्या दृष्टिकोनातून थोडा काही डाटा मी त्या ठिकाणी कलेक्ट केल्याचं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो.
जसं बघा की मुळातच स्त्रियांवर आणि त्यांच्या जीवनावर या सगळ्या याचे जे परिणाम होतात त्याचा लिंगभाव दृष्टिकोनातून चिंतन होणे आवश्यक आहे. तर या ठिकाणी मला विद्यार्थी पण दिसत आहेत या अटेंड करणारे, आणि म्हणून मी काही काही गोष्टी तशा पण मांडणार आहे. म्हणजे आता या जेंडरच्या अंगाने जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तो मुळात तो फक्त स्त्रियांच्याच अनुषंगाने करतो असं नाही, तर सोशिओलॉजीमध्ये आपण बघतो की तो स्त्री आणि पुरुष असा दोघांच्याही दृष्टिकोनातून तो विचार आपण करत असतो. जेवढे परिणाम त्या नातेसंबंधांवरचे स्त्रियांवर होतात तसेच परिणाम ते पुरुषांवर सुद्धा होत असतात, आणि म्हणून आपल्याला या अनुषंगाने याच्याकडे पाहणं आवश्यक आहे. तुम्ही कामाच्या वाटणीच्या बाबतीमध्ये काही जोक तुम्ही व्हॉट्सअपवर वाचत असाल किंवा कुठे समाज माध्यमांवर अनेक जोक येतात की पुरुषांची पारंपरिक भूमिका बदललेली आहे, ते आता किचनमध्ये काम करायला लागलेले आहेत वगैरे वगैरे. पण जोक अपार्ट, ते ते केवळ जोक पर्यंत आहेत का? नाही. तर एकंदरीत आपल्याला असं दिसतं की स्त्रियांच्या म्हणजे विनोद जर सोडला, त्याच्यामधला विनोदाचा भाग जर सोडला, तर असं दिसतं आपल्याला की स्त्रिया म्हणून स्त्रियांच्या कामाकडे एकंदरीत समाज कसा पाहतो हे आपल्याला त्याच्यामध्ये निदर्शनास येतं. समाज याच्याकडे कसा पाहतो, या स्त्रियांच्या कामाकडे समाज कसा पाहतो. आणि मग ऍज अ सोशिओलॉजिस्ट किंवा एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे जेव्हा लोक किंवा समाज किंवा अभ्यासक किंवा ज्यांना ज्यांचा कदाचित सोशिओलॉजी संबंध येत नसेल असे सगळे लोक याकडे असा विनोदाने का पाहत असतात, त्याचे 3 मुद्दे मला या ठिकाणी थोडक्यामध्ये मी ती आधी मांडतो, आणि मग याचे जे परिणाम आहेत आणि आपल्याला काय त्याच्यामध्ये करता येईल अशी साधारणतः मी मांडणी करतो. आपल्याला असं दिसतं, मी आत्ता तो शब्द वापरत आहे की लिंगभाव किंवा जेंडर, तर हे काय आहे? तर मला एक सुरुवातीलाच फक्त या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं शॉर्टमध्ये, की सामान्यपणे आपण अशी बायोलॉजिकल विभागणी करत असतो, लिंग ज्याला आपण सेक्स म्हणू आणि लिंगभाव जेंडर. आता ह्या दोन्ही संकल्पना ज्या आहेत अनेक लोक एकाच अर्थाने वापरतात, सेक्स अँड जेंडर एका अर्थाने वापरतात, पण ऍक्च्युली त्याला आपल्याला तसं वापरता येणार नाही. तर जेंडर जे आहे, लिंगभाव जो आहे, ही एक प्रकारे एक सोशल कन्स्ट्रक्ट आहे, म्हणजे समाजाने निर्माण केलेली ही एक संकल्पना आहे की स्त्रियांचं स्थान काय असावं, पुरुषांचं काय स्थान असावं, त्यांच्यामधल्या आपसामधले संबंध कसे असावे. तर याच्या बाबतीमध्ये एक जी मांडणी केली जाते त्याला आपण जेंडर असं म्हणतो. दुसरं या ठिकाणी आपल्याला अभ्यास करताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्री व पुरुषांची समाजामधली स्थान आणि भूमिका याच्या बाबतीमध्ये काय फरक केला जातो, कसा फरक केला जातो, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला दिसेल की स्त्रियांच्या स्थानाला दुय्यमत्व दिलं जातं. आणि मग या जेंडरकडनं कोविडचा जो परिणाम आहे त्याला जर पाहिलं तर हे दुय्यमत्व सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी मांडावासा वाटतो, याचा अभ्यास करताना आपल्याला कुठला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे, तर ती इथली पॅट्रियार्कल सिस्टम किंवा इथली पितृसत्तात्मक जी पद्धत आहे, त्या जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेकडे सुद्धा आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागतं. कारण हे का मी सांगतो या ठिकाणी, हा मुद्दा मी का घेतोय, कारण याचा सरळ सरळ परिणाम आपल्या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या स्त्री पुरुषांच्या संबंधांवर याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. जी पितृसत्ता जी असते याला ढोबळमानाने आपण पुरुषांची सत्ता वगैरे असं असं म्हणतो, आणि जी सत्ता पुरुषांना ज्याप्रमाणे स्त्रियांना ज्याप्रमाणे दुय्यम स्थान देते, त्याचबरोबर जे पुरुष आहेत, जे रूढ अर्थाने त्या पुरुषाच्या चौकटीमध्ये बसत नाहीत किंवा त्यांना सुद्धा दुय्यम स्थान देत असते. तर साधारणतः आपल्याला या कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या या स्त्रियांवर किंवा पुरुषांवर जो परिणाम होतो याला या 2-3 फ्रेमवर्क मधनं आपल्याला पाहणं आवश्यक आहे. आता या पार्श्वभूमीवर, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर स्त्रियांना आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांचं मी जे म्हटलं मग की मी 10-12 इंटरव्ह्यूज केले, तर त्याचं मी जे काही डॉक्युमेंटेशन केलं, तर आपल्याला असं दिसेल की साधारणतः मांडणी अशी केली जात असते की किंवा अनेक वेबिनार मधनं अशी बोललं जात असते की स्त्रियांवर परिणाम याचा काय होतो. जसं सरांनी मग सांगितले, एक 10-12 7-8 मुद्दे जे सांगितले, त्या सगळ्या मुद्द्यांना जर आपण पाहिलं तर ते सगळे मुद्दे स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होतात. मग तो आरोग्याचा प्रश्न असेल, तो शिक्षणाचा प्रश्न असेल, तो रोजगाराचा प्रश्न असेल, तो अगदी निराधारपणाचा प्रश्न असेल, स्थलांतराचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा लागू होतात. पण मग त्याच्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, तर आम्ही नेहमी समाजशास्त्रामध्ये असं म्हणतो, म्हणजे मी तरी माझ्या अनालिसिसमध्ये असं म्हणतो की सगळ्या स्त्रिया ह्या सारख्या नाहीयेत, त्या होमोजिनियस नाहीयेत, तर त्या वेगवेगळ्या आहेत. होमोजिनियस नाहीयेत, त्या वेगवेगळ्या आहेत म्हणजे काय, तर आपण बघा, आपण कॅटेगराईज करू शकतो की उच्चवर्गीय स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतील, मध्यमवर्गीय स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतील, ज्या मार्जिनलाइज्ड आहेत, ज्या परिघावरच्या आहेत, ज्या भटक्या आहेत, ज्यांचा कुठलाही त्यांचे प्रश्न वेगळे असतील, शहरी स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतील, ग्रामीण स्त्रियांचे प्रश्न वेगळे असतील. तर या
सगळ्या बदलत्या परिस्थितीकडे या स्त्रिया कशा बघतात तर हे पाहणं एक समाजशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला आवश्यक वाटतं. आणि म्हणून आता जो हा एक विषय होता सरांचा, एक मोठ्या म्हणजे ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर पाहिला की समाजावर काय परिणाम होतो, तर मी असं म्हणेल की या ठिकाणी समाजावरचा परिणाम पाहत असताना मायक्रोस्कोपिक जर आपण पाहिलं तर तिथल्या स्त्री पुरुषांच्या संबंधांवर काय परिणाम होतो आणि मग त्याचे परिणाम आपल्याला पुढे जाऊन समाजामधल्या प्रत्येकच घटकावर कसे दिसतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आता मी असं म्हणेल, मी या सगळ्या इंटरव्ह्यू मधनं जे काही मी इंटरव्ह्यूज या 10-12 लोकांची घेतले त्याच्यामधनं ढोबळ मानाने मी काही चांगल्या आणि वाईट गोष्टी मला ज्यांनी सांगितल्या की सर याचे चांगले परिणाम पण आहेत आणि याचे वाईट परिणाम पण आहेत, निगेटिव्ह पण परिणाम काय आहेत, तर हे मी ढोबळ मानाने फक्त त्याची एक लिस्ट आउट जर केली मी, ती लिस्ट आउट अशी आहे की बघा काही लोकांचं म्हणणं होतं की चांगले परिणाम काय झालं की घरच्या लोकांच्या सोबत हवा तसा वेळ मिळत आहे. पूर्वी अनेकदा तो वेळ मिळत नव्हता. पुरुष सातत्याने कामाच्या निमित्ताने बाहेर आहे किंवा ती स्त्री कामाच्या निमित्ताने बाहेर आहे. जो क्वालिटी वेळ घरी देता यायला पाहिजे तो देता येत नव्हता. पण या अनुषंगाने घरच्यांच्या सोबत हवा तसा वेळ मिळत आहे हा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट त्यांनी सांगितला. त्याचबरोबर ते म्हणतात, त्या स्त्रिया म्हणतात की मुलांना वेळ देता येतो, घरातील वृद्धांना वेळ देता येतो, त्यांच्याबरोबर आम्हाला गोष्टी शेअर करता येतात. तर हा सुद्धा एक पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट त्या मुलाखतींमधनं आला. काही लोकांनी असं सांगितलं की जे छंद राहून गेले होते ते छंद आम्हाला जोपासता येत आहेत. म्हणजे अगदी कुठला छंद असेल तर ते म्हणाले की समाज माध्यमांचा व्हॉट्सअपचा वापर आम्हाला आधी फार करता येत नव्हता, पण आता आम्ही कंपल्सरीली तो वापर करतो. मदतनीसांचे महत्व कळले, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आला की कारण या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अनेक घरांमधनं जे मदतनीस असतात म्हणजे ज्यांना आपण कामकरी स्त्रिया म्हणू, ह्या लॉकडाऊनमुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नाहीत किंवा त्या येऊ शकत नाहीत ते कामामध्ये किंवा त्यांना अनेक लोक कामावर बोलवत नाहीयेत. तर म्हणून त्यांच्या एकंदरीत श्रमाचं काय महत्व आहे हे सुद्धा या स्त्रियांना या या काळामध्ये कळून आल्याचं आपल्याला दिसून येतं. हा एक सकारात्मक परिणाम त्या ठिकाणी दिसतो. पण त्याच वेळेस त्यांनी अत्यंत महत्वाच्या काही गोष्टी सांगितल्या, त्या मी पुढे थोड्या विस्तृतपणे घेईल की काय नकारात्मक परिणाम काय झाला. तर एक 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 बोलकी प्रतिक्रिया मी त्या ठिकाणी सांगतो की त्या एक विद्या म्हणून त्या माझ्या रिस्पॉन्डंट होत्या. त्यांनी एक फार बोलकी प्रतिक्रिया दिली की त्या म्हणाल्या की आठवड्याचे 7 दिवस आणि 24 तास एकत्र असल्यामुळे न मिळणारी स्पेस, आम्ही सोशॉलॉजीमध्ये त्याला अवकाश किंवा अवकाश असं म्हणतो, न मिळणारी स्पेस ही मात्र समस्या झालेली आहे. बघा की सातत्याने सोबत असल्यामुळे जो त्या व्यक्तीला एक स्पेस मिळायला पाहिजे किंवा ज्या व्यक्तीला जो अवकाश मिळाला, ज्याला जागा म्हणू आपण, मानसिक जागा म्हणू, स्वतःचा वेळ मिळायला पाहिजे, स्वतःचं म्हणून काहीतरी एक अस्तित्व दाखवण्यासाठी एक वेळ मिळायला पाहिजे. त्या स्त्रीचं असं म्हणणं होतं की तो स्पेस मात्र मिळत नाहीये. सातत्याने आम्ही एकत्र सोबत असल्यामुळे, आम्ही सातत्याने एकमेकाच्या संपर्कात असल्यामुळे ती जी काही एक स्पेस असते जी त्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी फार महत्वाची असते, स्वातंत्र्य आपण ज्याला म्हणूया साध्या शब्दामध्ये, तर ते मात्र त्या ठिकाणी मिळत नाहीये. हा आणि सततचा अजून एक दुसरी महत्वाची प्रतिक्रिया होती की सततचा रिकामटेकडा सहवास. आणि एका पुणे वेस्ट एका संस्थेने याच्या संदर्भात एक सर्वेक्षण केलं होतं, ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा आलेला होता की सततचा, बघा मी तो शब्द ऍज इट इज वापरतोय की सततचा रिकामटेकडा सहवास, त्याला अनप्रॉडक्टिव्ह सहवास असं त्यांनी म्हटलेलं आहे की सोबत तर आहे पण त्याच्यामधलं प्रॉडक्टिव्ह असं काही होत नाहीये. कारण जर वारंवार एखादी गोष्ट जर घडत असेल तर त्या गोष्टीचा कंटाळा येतो. त्यांचं असं म्हणणं होतं की वारंवार ठीक आहे, तुम्ही सोबत राहणं तेवढंच गरजेचं आहे, पण जर तुम्ही अगदी 24 तास जर सोबत असाल तर त्याचा सुद्धा एक प्रकारे कंटाळा येतो. हा रिकाम टेकडा सहवास असा शब्द त्या स्त्री उवाच मधल्या लेखामध्ये सुद्धा वापरलेला आहे आणि त्या माझ्या रिस्पॉन्डंटने सुद्धा तो त्या ठिकाणी वापरलेला होता. आणि त्याच्यातून काय होतं तर त्याच्यातून ताणतणाव निर्माण होतात. आता एकंदरीत या नातेसंबंधांवर जे परिणाम होतात तर कुठले कुठले परिणाम होतात, काय काय त्याच्यामध्ये एक ड्रॉबॅक्स आपल्याला दिसून आलेले आहेत. तर मी त्याची एक लिस्ट आउट केली होती या सगळ्या डाटामधनं. ती 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 लिस्ट मी फक्त या ठिकाणी सांगतो आणि मग मी एकेका मुद्द्याला घेऊन थोडक्यामध्ये त्याचं थोडंसं विवेचन करण्याचा प्रयत्न करतो की काय होतं. किंवा एक ग्लोबल स्टडीज जर आपण पाहिल्या या लॉकडाऊनच्या आणि या स्त्री पुरुष संबंधांच्या, तर महत्वाचे मुद्दे पुढे आलेले आहेत की घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. रिपोर्टेड म्हणजे अनेक रिपोर्ट्स आहेत त्याच्यामध्ये, इव्हन पोलीस रिपोर्ट जरी आपण पाहिले तरी आहेत की घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.
आर्थिक विवंचना निर्माण झालेल्या आहेत आणि स्त्रियांच्या बाबतीमध्ये ते कसं घातक आहे किंवा जास्त परिणामकारक कसं आहे ते मी पुढे सांगतो. घरगुती कामाचा ताण त्या ठिकाणी वाढल्याचं काही लोकांनी नमूद केलेलं आहे. स्त्रियांच्या पर्टिक्युलरली मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न उभे झालेले आहेत आणि मी तर महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असल्यामुळे मला पण ते फार जवळून पाहता येत आहे की मुलींच्या शिक्षणाचे काय परिणाम झालेले आहेत. मग सरांनी जो मुद्दा घेतला होता की आरोग्यविषयक समस्या झालेल्या आहेत, मग त्या शारीरिक असतील, मानसिक असतील. स्त्रियांचं दारिद्र्य आणि सीमांतीकरण त्या मार्जिनलाइज झालेल्या आहेत, त्यांच्या पॉवर्टीमध्ये वाढ झालेली आहे. आर्थिक स्वायत्तता नष्ट झालेली आहे किंवा जी काही थोडं ते काम करून थोडेफार पैसे मिळवत होते तर ती आर्थिक स्वायत्तता त्यांची नष्ट झालेली आहे आणि स्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या आहेत, वस्तूच्या वापरावर मर्यादा आलेल्या आहेत. ते फॉर एक्झाम्पल मोबाईलचा वापर, म्हणजे माझ्याच कॉलेजचं जर उदाहरण दिलं तर त्या मुलींकडे जो मोबाईल होता त्याच्यामध्ये रिचार्ज करायला पैसे नाही. कुटुंबामध्ये जर 2-3 मोबाईल असतील तर आज एकच मोबाईल त्या ठिकाणी चालू आहे कारण रिचार्ज करायला पैसे नाहीये. तर त्याच्यामुळे झालेल्या समस्या आणि एक रिपोर्ट मात्र या ठिकाणी तो थोडासा डिस्टर्बिंग असण्याचा मी म्हणता येईल. त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रियांच्या बाबतीमध्ये काय घडलं तर लैंगिक संबंधांची जबरदस्ती हा सुद्धा एक ड्रॉबॅक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ते एक ढोबळ मनाने साधारणतः असं आपल्याला हे सगळे प्रश्न दिसतात. आपण थोडं याच्यामध्ये डिटेल्स जाऊ. थोडं मी याच्यामध्ये या मुद्द्यांना थोडंसं म्हणजे थोडंसं आणखी विस्तारपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करेल. एक विमोचना नावाची एक संस्था आहे. या विमोचना नावाच्या संस्थेने एक रिपोर्ट छापलेला होता आणि त्या रिपोर्टचं नाव होतं की जेव्हा घरेच जेव्हा छळछावण्या होतात. आणि तो रिपोर्ट वाचल्यानंतर सुरुवातीला मलाही थोडासा प्रश्न पडला होता की असं कसं ज्या घरांमध्ये आपलं सगळं अपब्रिंगिंग होत असतं, जे सामाजिकरणाचं महत्वाचं माध्यम आहे ते छळछावण्या कसं होत असतील. तो रिपोर्ट जेव्हा मी डिटेल्स वाचला त्यावेळेस मी आत्ता सांगितलेले सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि महत्वाचा मुद्दा होता की घरगुती हिंसाचाराचा मुद्दा होता. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, कदाचित हे तुमच्या माझ्या घरी घडत नसेल, आपल्या अवतीभोवतीही घडत नसेल, पण आपण एक कॉमन जर पर्स्पेक्टिव्ह पाहिलं तर एक ॲट लार्ज जर सोसायटीकडे पाहिलं तर ह्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे अनेक रिपोर्ट्स आपल्याला सांगतात. त्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ही वाढ झालेली आहे आणि जसं म्हटलं गेलं होतं की घर हे महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं कारण त्या घरातील पुरुषांबरोबर सुरक्षित आहेत असं मानलं गेलेलं आहे. आणि मी हे कॉमन स्टेटमेंट करत नाहीये. अनेक ठिकाणी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, पण रिपोर्ट्स असे सांगतात, विविध आकडेवारी अशी सांगतात की ज्या पर्टिक्युलरली ज्या मार्जिनलाइज ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यावर लॉकडाऊनच्या काळामध्ये हिंसाचार वाढलेला आहे आणि मग तो हिंसाचार शारीरिक असेल आणि मानसिक छळाच्या बाबतीमध्ये असेल. एक रिपोर्ट असा सांगतो, मी तुम्हाला उदाहरण पण या ठिकाणी सांगू शकतो. इंडियाज कोविड-19 जेंडर ब्लाइंड स्पॉट, इंडियाज विमेन स्टँड टू लॉस फ्रॉम द कंट्रीज कोविड-19 पॉलिसीज असा एक रिपोर्ट या ठिकाणी मी जस्ट वाचत होतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, तो रिपोर्ट तो नेटवर पण तो उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हा कोरोनाचा काळ जेव्हा केव्हा संपेल माहित नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे की घटस्फोटाचं प्रमाण त्या डोमेस्टिक व्हायलन्समुळे जवळपास 30% वाढेल असं तो रिपोर्ट म्हणतो. आणि हे फार याला काय म्हणू, हे अलार्मिंग आहे, हे धोकादायक आहे की अशा प्रकारे जर ते वाढ झालं तर आपण जे म्हणतो की समाज व्यवस्थेवर काय परिणाम होतील, तर बेसिकली कुटुंब व्यवस्थेवर त्याचे परिणाम आपल्याला अत्यंत घातक हे झाल्याचं आपल्याला दिसून येईल. या व्हायलन्समध्ये आपल्याला दिसतं अनेक ठिकाणी दिसतं की व्यसनाधीनता वाढलेली आहे, दारू पिल्यानंतर वेगवेगळ्या मागण्या वाढलेल्या आहेत आणि त्या पूर्ण न झाल्यामुळे त्याचं मारहाणी होण्यामध्ये होणारं त्याचं परिवर्तन, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. एक बंगलोर ला एक संस्था आहे ज्याला जेंडर सिक्युरिटी प्रोजेक्ट नावाची एक संस्था आहे आणि त्यांनी एक साहस ऍप नावाचं एक मोबाईल ऍप आहे, एक साधं एक ऍप त्यांनी तयार केलेलं आहे. त्या ऍपवर स्त्रियांना आपले जे म्हणणं आहे ते त्यांना नोंदवायचं आहे आणि त्या कीर्ती जयकुमार म्हणून त्याच्या ज्या फाउंडर्स आहेत त्यांनी एक आपल्या मुलाखतीमध्ये त्यांचा एक डाटा त्यांनी पब्लिश केला होता. त्या असं म्हणतात की असे कोट, मी जरा ते कोट करतो त्यांचं, की असे समुदाय जिथे व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे पण लॉकडाऊनमुळे दारू मिळत नाही, तिथे पुरुषांमध्ये नैराश्य आणि अतिराग, ज्याला आपण फ्रस्ट्रेशन अँड ॲग्रेशन सारखे विड्रॉल सिम्पटम्स मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. आणि ज्या घरांमध्ये महिला एकमात्र कमावत्या आहेत त्यांचे रोजगार बुडालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते पैसे नाही आहेत, पण दारू पिण्यासाठी जर तो पुरुष त्यांना पैसे मागत असेल आणि तिच्याकडे देण्यासाठी जर पैसे नसतील
तर मात्र त्या ठिकाणी व्हायलन्सच्या घटना ह्या वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. ज्या 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 स्त्रिया वयस्क आहेत, ज्या त्यांचे प्रश्न तर अधिकच गंभीर आहेत, तर अशा प्रकारे आपल्याला असं दिसतं की डोमेस्टिक व्हायलन्स हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सोशॉलॉजीच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं आपण पाहू शकतो, कारण आपण ग्रॅज्युएशनलाच व्हायलन्स पर्टिक्युलरली शिकत असतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मी 3-4च मुद्दे फक्त या ठिकाणी हायलाईट करणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मग सरांनी सुद्धा मांडला होता कीनोट ॲड्रेस मधनं रोजगाराच्या संदर्भामधला, तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. हा केवळ काही सोशॉलॉजिकल मुद्दा नाही, हा अर्थशास्त्राचा, राज्यशास्त्राचा आणि एकंदरीतच पॉलिसीच्या संदर्भामधला हा मुद्दा आहे. लॉकडाऊनच्या आधी आपण जर आकडे पाहिले तर लॉकडाऊनच्या आधी भारतामधला ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट रेट हा 7% होता. म्हणजे लॉकडाऊन लागायच्या आधी मागच्या वर्षी 7% हा 7.07 हा ओव्हरऑल अनएम्प्लॉयमेंट रेट होता. पण याच काळामध्ये तो 18% वाढल्याचं दिसतंय आणि हा 18% हा 2 महिन्या आधीचा आकडा आहे. कदाचित या 2 महिन्यामध्ये तो कदाचित 20% पुढे सुद्धा तो गेलेला असेल. आणि या सगळ्यात आधी जर कुणाचा रोजगार गेला असेल तो स्त्रिया बेरोजगार झालेल्या आहेत. पुरुष लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा काही पुरुष जे मजुरी करणारे आहेत त्यांची मजुरी तर पूर्णतः गेली आहे. पण काही ना काही ते कुठेतरी खटपट करून कारण कुटुंब चालवायचं आहे. पण ते काही ना काही करत आहेत. पण सगळ्यात आधी स्त्रियांचा रोजगार जातो आणि जो स्त्रियांचा जो रोजगार गेलेला आहे त्याच्यामुळे एक फार मोठी आर्थिक विवंचना त्यांच्यापुढे निर्माण झालेली आहे. मी एक माझे परिचित मी ज्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यापैकी एक जे माझी उत्तरदाते ती एका कंपनीमध्ये HR मध्ये काम करते, ती इथेच अमरावती जिल्ह्यामध्ये. मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की माझा पगार अर्धाच झालेला आहे. तर जेवढा पगार मिळत होता तर कंपनी बंद असल्यामुळे किंवा लिमिटेड प्रोडक्शन चालू असल्यामुळे तिला पगार जो आहे 20च दिवसाचा पगार मिळत आहे आणि त्याच्यामुळे जे काही कॅल्क्युलेशन्स असतं कुटुंबाचं ते कॅल्क्युलेशन गडबडलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक स्त्रिया ज्या घरकामगार किंवा भाजी विकत होत्या किंवा प्रेस किंवा पार्लर किंवा छोटंफार दुकानं चालवत होत्या, या सगळ्या स्त्रियांचं आपल्याला असं दिसतं. आणि आपल्या देशामधला जर आकडा पाहिला तर हे 70% आहे. हे जवळपास 70% हे सगळे लोक आहेत अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे. आणि या 70% लोकांचा जो रोजगार आहे तो बुडालेला असल्यामुळे अनेक वेगवेगळे म्हणजे याच्यामध्ये मुद्दे आहेत. हा दुतोंडे सर, मला फक्त एक विचारायचं आहे की किती वेळ माझ्याकडे आहेत? आणखी 10 मिनिटं आहेत? दुतोंडे सर, हा सर, हा सर, चालेल चालेल सर. एक 10 मिनिटं आहेत ना हो आणखी? हो ओके, हो हो चालेल चालेल. एक 10-12 मिनिटामध्ये मी वाइंड अप करतो. हो हो महत्वाचा चालेल. मुद्दा असा आहे की मी आता जे सांगत होतो की असंघटित क्षेत्रामधल्या स्त्रिया याला पर्टिक्युलरली बळी पडलेल्या आहेत. आणि मग त्या कचरा वेचणाऱ्या असतील, अगदी सेक्स वर्कर्स असतील, अशा ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या ज्यामधल्या याला बळी पडलेल्या आहेत आणि त्यांचे आर्थिक विवंचनेमुळे त्यांच्यामध्ये फार महत्वाचे बदल झालेले आहेत. मगा उंबरकर सरांनी एक मुद्दा मांडलेला होता स्थलांतरणाच्या बाबतीमध्ये. मी अगदी आत्ता एक 2-3 दिवसाआधी प्रकाशित झालेला परिवर्तनाचा वाटसरूमध्ये एक लेख आलेला आहे 2 पानाचा, की सरांनी स्थलांतरणाचा मुद्दा घेतलेला होता की स्थलांतर मायग्रेशन होत आहे. पण या मायग्रेशनची मांडणी होत असताना तो लेख असा म्हणतो की प्रामुख्याने पुरुषांचं स्थलांतरण असं त्याच्याकडे पाहिलं जात आहे की पुरुष स्थलांतरित होतो. पण तो लेख असा म्हणतो की स्त्रियांच्या स्थलांतराकडे त्याला दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. आणि स्त्रियांच्या स्थलांतराकडे जर दुर्लक्ष म्हणजे स्त्रियांना कामगार म्हणून किंवा स्थलांतरित कामगार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात नाहीये. पण त्यांचे प्रश्न कुठेही डॉक्युमेंट झालेले नाहीये. तर तो सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. बघा, मी जसं म्हटलं आणि मी म्हटलं की माझ्या कॉलेजचा जर मी मुद्दा जरी तुम्हाला सांगितला तर अनेक म्हणजे अगदी फर्स्ट इयर मध्ये असणाऱ्या मुलींचं लग्न झालेलं आहे. काही मुलींचे लग्न झालेले आहेत. कारण काय की पुढे शिक्षण घेण्यासाठी पैसा नाहीये आणि शिक्षणच जर घ्यायचं नाहीये तर पालकांच्या समोर प्रश्न असा आहे की पुढे काय करायचं आहे. तुम्ही पेपरमध्ये बातम्या वाचता आहेत की बालविवाहाचे अनेक प्रकार होत आहेत. म्हणजे अगदी नागपूर रिजन जर आपण पाहिला तर काल परवा पेपरमध्ये होते की 176 बालविवाह त्या समितीने थांबवले. आता हे जर फक्त लक्षात आलेले जर असतील हे 176 जे थांबले, जे लक्षात आले नाही किंवा जे चोरून लपून झाले, अशा कित्येक मुलींचे बालविवाह या काळामध्ये झाल्याचं आपल्याला दिसतं. तर हा सुद्धा एक प्रकारचा एक स्ट्रक्चरल परिणाम आपल्याला समाजावर दिसून येतो. आरोग्यविषयक मुद्दा जो सरांनी मांडला होता मी त्याला आणखी थोडं पुढे नेतो की प्रामुख्याने तसंही ते स्त्रियांच्या वाटेला आलं जे दुय्यमत्व असतं त्याच्यामध्ये तिच्या आरोग्याकडे तसंही दुर्लक्ष केलं जात असतं. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये पैशाच्या अभावामुळे ते दुर्लक्ष अधिक झाल्याचं आपल्याला दिसून येतं.
आरोग्य म्हणजे शाळांच्या मधनं आता जर तुम्ही लहान मुलांच्या आरोग्याचा जर प्रश्न पाहिला की शाळा म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर शाळांच्या माध्यमातून मिड डे मील दिलं जात होतं की मुलांना अनेक गावांमध्ये अनेक कुटुंब अशी आहेत की ज्यांना व्यवस्थित खायला मिळत नाही. मग त्या मुलांना कमीत कमी शाळेच्या माध्यमातून मिड डे मीलच्या माध्यमातून त्यांना खिचडी म्हणा किंवा तत्सम पूरक आहार मिळत होता. आता सरकारने काय केलं की त्यांना तांदूळ दिलेला आहे, पण तो तांदूळ त्याच मुलांवर वापरला जातो असं नाहीये. तर घरातील इतर सदस्य सुद्धा तसं भोजनासाठी वापर करतात. तर हा एक मुद्दा नव्याने आलेला आहे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर रुटीन चेकअप करता प्रॉब्लेम आहेत. कारण काही स्त्रिया अशा आहेत की ज्यांना रुटीनली चेकअप करावं लागतं किंवा काही आजार असे असतात की ज्याच्यामध्ये औषधंही वारंवार घ्यावी लागतात. तर रुटीन चेकअपच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. सॅनिटरी आता केरळमध्ये जर तुम्ही बघाल तर त्यांनी एक ड्राईव्ह काढली होती की सॅनिटरी नॅपकिन्स वाटपाची. म्हणजे या मुद्द्यांवर खरं तर बोलल्या जात नाही, पण हे बोललं गेलं पाहिजे की लॉकडाऊन असल्यामुळे त्या स्त्रियांना उपलब्ध न होणारे सॅनिटरी नॅपकिन्स हा सुद्धा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा आहे आरोग्याच्या दृष्टीने. आणि मग त्याच्यातून निर्माण होणारे आरोग्यविषयक प्रॉब्लेम, गर्भनिरोधक साधनांचा तुटवडा, म्हणजे असे अनेक जर आपण जर मुद्दे पाहिले आणि त्याच्यातून एक एक लोकसत्ताने एक लेख छापलेला होता. त्याच्यामध्ये त्यांनी एक स्टॅटिस्टिक्स दिलं होतं की नको असलेली गर्भधारणा या काळामध्ये त्याचं प्रमाण किती वाढलेलं आहे. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे आरोग्याचे स्ट्रक्चरल चेंजेस सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. मग आम्ही जो मुद्दा मांडलेला होता की स्त्रियांचं दारिद्र्य आणि श्रीमंतीकरण. कारण मला असं म्हणायचं होतं बघा की रोजगार जर त्या स्त्रीचा जात असेल, अनेक ग्रामीण भागामध्ये बघाल, शहरी भागांमध्ये म्हणा, छोटा मोठा रोजगार करून जर ती काही पैसे कमवत असेल आणि तिच्या हक्काचे पैसे तिच्याकडे जर ती असतील, आता जर हे काम जर बंद झालेलं आहे तर तिच्याकडे तिच्या हक्काचे पैसे नाहीयेत आणि म्हणून तिचं सीमांतीकरण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. एक महत्वाचा मुद्दा आणखी त्या इंटरव्ह्यूज मधनं मला एक असं जाणवला की त्याच्यामध्ये त्या त्या स्त्रीचं असं म्हणणं होतं की मोबाईलच्या वापरावर मी मगा जो म्हटला की मोबाईलच्या वापरावर त्या ठिकाणी बंधनं आलेली आहेत. कारण काय की रिचार्ज करायला पैसे नाही आहेत आणि रिचार्ज करायला जर पैसे नसतील किंवा मग एकच मोबाईल जर वापरायचा आहे. काही ठिकाणी स्त्रियांनी सांगितलं की आम्ही म्हणजे आम्हाला आमच्या माहेरी बोलता येत नाही किंवा आम्हाला अमुक अमुक मैत्रिणीशी पाहिजे तसं बोलता येत नाही किंवा तुम्ही जर बघाल इव्हन सुशिक्षित घरांमधलं जरी बघाल की ऑनलाईन क्लासेसचा मग सरांनी मुद्दा सांगितलेला होता की मोबाईल सातत्याने एकच एकच मोबाईल किंवा दोनच मोबाईल असतील तर त्या मुलांकडे आहे. मग त्या ठिकाणी होणारी चिडचिड, मोबाईलचा कोणी वापर केला पाहिजे? मग ती मुलांनी वापर केला पाहिजे का? मुलं फक्त अभ्यासासाठीच वापरतात का? तर नाही. तर मग मोबाईल गेमिंग असेल, त्या गेमिंगचं व्यसन असेल, असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत. तर मला जो सरांनी वेळ दिला होता त्या वेळेमध्ये मी लिंगभावाच्या दृष्टिकोनातून एक जेंडर पर्स्पेक्टिव्ह मधनं काय काय परिणाम याचे होऊ शकतात किंवा काय झालेले आहेत त्याची मांडणी मी थोडक्यामध्ये केलेली आहे. सरतेशेवटी मला एवढंच म्हणता येईल की या सगळ्यांकडे म्हणजे या सगळ्यांचं जर आपण सारांश पाहिलं तर एक स्त्री पुरुष संबंधांचा आढावा आपल्याला याच्यामधनं घेता येतो. स्त्री पुरुष संबंधांचं बदलतं स्वरूप हा सुद्धा अभ्यासाचा पुढे आपल्याला विषय करता येऊ शकतो की या लॉकडाऊनमुळे हे कसं काय झालेलं आहे. या हिंसाचाराच्या घटना वाढल्या पण त्याचबरोबर त्या पुरुषांच्या मानसिकतेमध्ये जो बदल, कारण कुणालाही हिंसाचार हा आपसूक करावासा वाटत नाही. तर हे का घडलं तर याच्या मागे हे लॉकडाऊन आणि याच्या मागचं जे नैराश्य आहे हे आहे. आणि मी बघा जसं म्हटलं की कदाचित हे माझ्या बाबतीमध्ये होत नसेल, तुमच्या माझ्या घरी कदाचित हे होत नसेल, पण एकंदरीत आपण इतरांच्या बाबतीमध्ये किंवा एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर पाहिलं तर ह्या घटना वाढलेल्या आहेत. आणि म्हणून मला शेवटी असं म्हणावंसं आहे की कदाचित हे दिवस निघून जातील जे, आणि ते निघून जाणारच आहे. काही लोक म्हणतात की आपल्याला याच्या सोबतच राहावं लागणार आहे, एक डिफेन्स मेकॅनिझम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे, जे काय होतील. पण लॉकडाऊन जसं केलेलं आहे सरकारने, मला या ठिकाणी एक अपील करावीशी वाटते की जरी तसं लॉकडाऊन असलं तरी मनाचं लॉकडाऊन मात्र होऊ देऊ नका. याच्यामधनं मार्ग काय काढू शकतो, मार्ग रेडीमेड सोल्युशन तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही की अमुक केल्याने याच्यामधनं असं असं होईल, असं रेडीमेड सोल्युशन याच्यासाठी नाही आहे. तर आपण जेंडरच्या अंगाने जर पाहिलं तर लिंगभाव समानता कशी आपल्याला रुजवता येईल, पुरुषांबरोबर कसं काम करता येईल आणि त्या घरामध्ये असणाऱ्या कामाची विभागणी कशी करता येईल, पुरुषांनी त्याच्याकडे आपल्याला एक सकारात्मक दृष्टिकोनातून कसं पाहता येईल, असे जर आपल्याला छोटे मोठे काही उपाय याच्यावर करता आले, काही चर्चा जर अधिक प्रमाणामध्ये करता आली तर मला वाटतं ही अशा प्रकारची मांडणी सातत्याने होणं आवश्यक आहे. मनाचं लॉकडाऊन आपण करू नये, तर मन सतत जर आपण संवादी जर ठेवलं
जर आपण या संदर्भामध्ये एकमेकांशी बोलत राहिलो, अनेक आपल्या जवळचे लोक आपण गमावलेले आहेत, पण तरी सुद्धा खचून न जाता, कारण प्रश्न आहेतच, प्रश्न नाहीत असं म्हणणार नाही, प्रश्न आहेतच, पण या प्रश्नांना सामोरं जाताना काय पॉझिटिव्ह मेकॅनिझम आपल्याला डेव्हलप करता येईल, असं जर आपण विचार केला तर मला वाटतं या सगळ्या आयोजनाचं फलित त्या ठिकाणी होईल. मी या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल, आपल्याशी मला माझे विचार शेअर करण्याची एक संधी आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या कॉलेजचे प्राचार्य गावंडे सर, आयोजक दुतोंडे सर आणि कदाचित ज्यांनी माझा रेफरन्स दिला असेल असे माझे मित्र उंबरकर सर, यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण खूपच छान पद्धतीनं विषय मांडणी करून आपण आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. धन्यवाद सर, आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर निलेशजी गावंडे साहेब यांना अशी विनंती करतो की साहेब, आपण आजच्या या एक दिवसीय वेबिनार कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप. नमस्कार. पहिले दिलगिरी व्यक्त करतो उंबरकर सर, सोनटक्के सर, की मी आज पहिल्यांदा 4 महिन्यानंतर बाहेर गावी आलेलो आहे आणि एक महत्वाचं काम असल्यामुळे सहसंचालक कार्यालयात, त्यामुळे इथे आज उपस्थित राहणं आवश्यक होतं. म्हणून तुमची पहिले दिलगिरी व्यक्त करतो. मी मधात त्या मीटिंगच्या दरम्यान ऐकू शकलो नाही, परंतु सोनटक्के सरांचं मी आणि उंबरकर सरांचं जे काही पॉइंट्स ऐकले आणि खरंच मला आनंद वाटला की आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक डॉक्टर उंबरकर सर, ज्यांनी एका सोप्या आणि चांगल्या भाषेत सर्व प्रकाश टाकला, तसेच डॉक्टर धनंजय सोनटक्के सर यांचे सुद्धा मी आभार याच्यासाठी मानतो की सरांनी मी जे शेवटचे ऐकलं तर फार व्यवस्थित, किंवा कोविडमुळे समाज आवाज ऐकू येतो ना? हो, येतोय. आवाज ऐकू येतो ना? हा, येतो. कोविडमुळे होणारे सामाजिक परिणाम, जसं त्यांनी विषय सांगितला, उंबरकर सरांनी मायग्रेशनचा सांगितला, तसेच सोनटक्के सरांनी सांगितलं की बा या आपल्या कोविडमुळे रोजगार असेल, बाकीच्या ज्या गोष्टी असतील, ह्या किती राहून गेलेल्या आहेत. आज आपली भारताची अर्थव्यवस्था ही असंघटित, अनऑर्गनाइज या क्षेत्रावरच अवलंबून आहे. बाकी आपण पाहिलं असेल की मागची जी जागतिक मंदी आली होती, या मंदीमध्ये सुद्धा या अनऑर्गनाइज, असंघटित जे क्षेत्र आहे, या क्षेत्रानंच आपल्याला या मंदीतून बाहेर काढलेलं. आणि आज आपण पाहतोय की या लोकांवरच, जे छोटे मोठे उद्योग असतील, जे असंघटित कामगार असतील, उद्योग असेल, या 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 लोकांनीच आपल्या इकॉनॉमी तारलेली आहे. आणि आता आपण पाहत आहे की हे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे आणि या विस्कळीतीमुळं इकॉनॉमी कोलॅप्स झालेली आहे. आपण या गोष्टी पाहतो, जसं स्थलांतरांचं मायग्रेशन सांगितलं की महिलांचा सहभाग यांनी नोंदवलेला नाही. तर आज तुम्हाला माहित आहे की असंघटित कामगार क्षेत्र जे आहे किंवा असंघटित क्षेत्र आहे, त्यात मिनिमम 40 ते 45% हा महिलांचा वाटा आहे. हे आपण मान्य करायला पाहिजे. परंतु आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करत नाही. पण माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तेव्हाही त्यांच्या भाषणात सांगितलं होतं की बाकीच्या ज्या जागतिक जी मंदी आली, ही फक्त उद्योग क्षेत्राला झाल्यामुळं तिथलं सगळं इकॉनॉमी कोलॅप्स झाली, परंतु आपली असंघटित क्षेत्र आहे, या क्षेत्रामुळं हे सगळं आपली इकॉनॉमी वाचली. तर आज खरंच मी या दोघांचे आभार मानतो. तसेच आमच्या महाविद्यालयाचे समाजशास्त्राचे विभाग प्रमुख प्राध्यापक दुतोंडे व सर्व सहकारी यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की यांनी चांगल्या प्रकारचं वेबिनारचं आयोजन केलं. असाच प्रकारे चर्चा विमर्श होणे या सध्याच्या कोविड काळात फार अत्यंत गरजेचे आहे. आणि सगळ्यांना
धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख सन्माननीय जनके सर यांना अशी विनंती करतो की सर आपण आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. स्वर्गीय भास्करराव शिंगणे कला, प्राध्यापक नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालय साखरखेडा येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने संपन्न होत असलेल्या वेबिनारचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक तथा विद्यमान प्राचार्य सन्माननीय डॉक्टर बाळासाहेब गावंडे यांनी आपल्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून अध्यक्षीय भाषणातून मौलिक विचार मांडले. समाजशास्त्र विभागाच्या वतीनं प्राचार्य साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारसाठी कीनोट स्पीकर म्हणून लाभलेले आमचे हितचिंतक डॉक्टर D.E. उंबरकर सर यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवून मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सरांचे सुद्धा समाजशास्त्र विभागाच्या वतीनं हार्दिक आभार. तद्वतच या वेबिनारसाठी रिसोर्स पर्सन म्हणून लाभलेले डॉक्टर धनंजय सोनटके सर यांनीही आपल्या विचारशैलीतून यथोचित मार्गदर्शन केले. सरांचे सुद्धा समाजशास्त्र विभागाच्या वतीनं आणि आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो. तसेच या वेबिनारसाठी सहभागी सर्व प्राध्यापक वृंद, ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुजनांनी उपस्थिती दर्शवून आमचा आत्मविश्वास वाढविला करिता सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या वेबिनारसाठी सहभागी विद्यार्थ्यांचे सुद्धा आभार मानतो आणि त्याचबरोबर या वेबिनारसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहकार्य केलं त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थांबवलं. मीटिंग थांबून दे ना सर. दिसून टाका टाका फीडबॅक चालू करू. सर्व सहभागी बंधू भगिनींना माझी नम्रतेची विनंती आहे, सहकारी बंधूंना माझी विनंती आहे, आपण ज्या पद्धतीनं सहभागी होऊन आमचा उत्साह वाढवला, सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण फीडबॅकची लिंक जी आम्ही टाकलेली आहे कृपया फीडबॅक भरून आम्हाला सहकार्य करावं, म्हणजे जेणेकरून सर्टिफिकेट वितरण करण्याला त्रास होणार नाही आणि लगेचच सर्वांना सहभागी सर्व पार्टिसिपेंटना प्रमाणपत्र वितरित करता येतील. मी नम्रतेची विनंती करतो की आपण दिलेल्या लिंकला फीडबॅक भरायचा आहे. धन्यवाद.